काय बोलतेस काय नंदे? गायब म्हणजे? अहो म्हणजे कालपासून मौलिकरावांचा काहीच पत्ता नाहीये. मधुराशी त्यांचा काही संपर्क होऊ शकला नाहीये. कुठे गेले ते कोणाला काहीच माहित नाही. अगं पण मौलिकराव गेले कुठे? हवेत विरले का जमिनीत काढले गेलेत? का काय झालं काय त्यांना? अहो तेच तर कळत नाहीये ना. पण सापडत नाहीये एवढं खरं. अगं माणूस आहे तो, वस्तू थोडीच आहे की डाव्या हाताने ठेवली आणि आता सापडत नाहीये. अगं जिवंत माणूस असा अचानक गायब कसा होईल? स्वतःच्या पायावर तर चालत गेला असेल ना. अहो, तुम्ही एवढी चिडचिड का करताय? मला जे कळलं ते मी तुम्हाला सांगितलं. पण मी जेव्हा तुम्हाला सांगत होतो तेव्हा तुम्हाला कळत नव्हतं. अक्कल घाण पडली होती तुमची. अहो, आपल्या पोरीसाठीच केलं ना आपण हे सगळं. आणि तुम्ही सुद्धा मौलिकरावांच्या स्कीम मध्ये पैसे गुंतवलेतच ना. जे बी पेरलं त्याचं किती योग्य वेळी फळ आलं पाहिलंस. ते तुमच्या आग्रहामुळं आणि मधुरेच्या चेहऱ्याकडे पाहू. तो जेव्हापासून मला भेटायचं टाळत होता ना तेव्हाच मला शंका आली होती. मिलिंदा, अरे आता चिडून काय उपयोग आहे मला सांग. पैसे परत येणार आहेत का? नाही. अरे पैसे नाही दादा, पण माणूस तरी परत यायला हवा ना. कसं येणार आहे मला सांग. हा, या जगात एका माणसाला शोधायचं म्हणजे वाळवंटात तो तीळ वगैरे शोधण्यासारखं आहे नाही का. त्यातून तो माणूस स्वतःहून गायब होण्याच्या उद्देशाने पळाला असेल कसा शोध होणार. एकंदर बघता मला मौलिकरावांचा इरादा काही नेक वाटत नाही. अहो ते सगळं राहू द्यात. त्या मौलिकरावांना कसं शोधायचंय ना त्याचा विचार करा आधी. मी काय म्हणते, तुमच्या एवढ्या ओळखी आहेत ना, तर बघा काही होतंय का. नाही, काही झालं तरी मौलिकराव परत यायला हवे. नंदे तू व्रत कर, नवस बोल, साखर घाल देवाला, पण मौलिकराव परत यायलाच हवेत. नाहीतर एकीचाच नाही तर दोघींचेही संसार उद्ध्वस्त होतील. मधुरा काय म्हणतेय? तिला काहीच माहिती नाहीये का? अशा वेळी काय बोलणार आहे ती? कुठेच नाहीये. रस्त्यावर सापडणार आहे का तू? रस्त्यावर नाही, पानाची गादी चहाची टपरी तिकडे चौकशी केली. मग म्हणजे थोडक्यात मौलिक आईंचे पैसे लुबाडून पसार झाला. वहिनी कन्क्लुजन्स काढू नकोस. विनी, तू आत्ता आलीस. आम्ही बराच वेळ इथं डोकेफोड करतो. आता कन्क्लुजनच काढायची वेळ आली.